छान असं डेकोरेशन केलं. काय कार्यक्रम आहे तुम्ही थंबनेलवरनं बघितलाच असेल, कळलं असेल. निहिकाचं बोरनान आणि हळदी कुंकू. खूप सस्पेन्स ठेवणार नाही. इथं छान असं मी छोटीशी पूजा मांडली होती. हां, इथे बघा आमची 2 पिल्लू. कार्यक्रम सुरू झाला नाही की यांचं खाऊवर ताव मारायला सुरुवात. असं छान भक्तिमय देवाची गाणी एके साईडला चालू होती आणि छान असं डेकोरेशन केलं होतं आणि नंतर बायका एक 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 यायला लागल्या आणि मग फायनली बोरनाला मी सुरुवात केली. इथे ताईंची खूप वाट बघून बघून आणि मग निहिका काही एकटी बसेनाच पाटावर, त्याच्यामुळे मलाही बसावं लागलं आणि बाळाचं औक्षण केलं. सगळ्यांनी केलं. घरातल्या घरातच हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता, पण सगळ्या बायका सोबत आल्यामुळे ते खूप छान वाटलं. तिचं छान असं औक्षण सगळ्या बायका करत होत्या. खूप सुंदर वाटत होतं ते. इथे निर्गुणला मी व्हिडिओ करायला लावला होता. त्याला आपली चॉकलेटे बोरं जमा करायची होती म्हणून तो म्हणतो, मम्मा मी नाही करत ना. चला असू दे, लेकरांना हेच दिवस असतात खाऊ जमा करण्याचा. सगळ्यांनी खूप खूप असे छान छान खाऊ जमा केलेत. सगळ्यांनी तिचं औक्षण केलं छान असं.
वरून एकदम परफेक्ट अँगल येत असेल. बरी आहे मस्त. तुम्ही कसे आहेत? झोपला होता तो. बघू एक मी नावाला टाकते. असं टाकू. बंद करू का? बोरनान झाल्यावर आम्ही इथे सगळ्या बायकांना हळदी कुंकू देत होतो. खूप बायका जमा झाल्या होत्या. उभं राहायला सुद्धा जागा नव्हती म्हणून हळदी कुंकू द्यायला लागलो सगळ्यांना पटापटा. इथे प्रीती पण आली होती मदतीला. हे आमच्या जाऊबाई. जाऊबाई सगळ्यांना वाण देत होत्या. नंतर मी सगळ्यांना नमस्कार करून घेत होते. घर लहान असल्यामुळे उभं राहायलाही जागा नव्हती, नमस्कार करायला जागा नव्हती. आम्ही दोन्ही मिळून असं छान हळदी कुंकू केलं. खूप छान वाटलं. असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे सगळ्यांना हळदी कुंकू दिल्यानंतर आम्ही सेल्फ काहीतरी वेगळं करावं म्हणून स्वतः आम्ही असं बघा प्रीतीसोबत छोटीशी मस्ती करत होतं. प्रीतीला म्हटलं चल तुला ब्लॉगमध्ये घेते मी. तर प्रीतीचं बघा नाटक. हे बघ बघ हे बघ आमचं छोटंसं पिल्लू कसं नाटक करतं. आहा अरे वा अरे वा अरे वा. इथं पायल सगळ्यात शेवट आली. पायल इथं पायलला हळदी कुंकू देताना. नंतर इथे बघा कोण आलं, आमच्या नगरसेविका सपनाताई भोईर यांचं मी स्वागत केलं छान. आणि मग त्यांचे हे चिरंजीव अजिंक्य भोईर आणि बाहेर खूप सारी गँग आलेली होती. तिथं बघायला बघूनच सगळ्यांनी इतकी भीती वाटली. अरे बापरे बापरे की माणसं. खूप छान. ताई आल्या यातच मला खूप जास्त आनंद झाला. नाहीतर आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वोट मागण्यापुरतं आपल्या दारात काही माणसं येतात आणि मग नंतर तोंडच दाखवत नाही. पण आमच्या ह्या नगरसेविका अजिबात तशा नाही आहेत. त्या माणूस कितल्या आहे अगदी ग्राउंड लेवलला एकदम येऊन अशा वागतात. एकदम छान, खूप छान त्यांचा स्वभाव. आणि माणसाने असंच राहावं. खूप छान वाटलं ते आल्यामुळे. थँक्यू सो मच सपनाताई तुम्ही घरी आल्याबद्दल. त्यांनी मला नमस्कारही नाही करू दिला. खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच ताई तुम्ही आलात वेळात वेळ काढून. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी आणि रात्रीच्या जवळपास ते 11:45 आल्यात. म्हणजे मला खरंच मनापासून खूप आनंद झाला. तर चला असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो टाटा बाय बाय. ताईंना पण मी आता टाटा करते, बाय बाय करते.
फक्त त्यांनी पाणी घेतलं, दुसरं काहीही घेतलं नाही. खूप छान वाटलं. हे माणूस किती माणसं आहेत माहीत नव्हतं मला. चला बाबा. आता वेळ झाले, उपास लागेल. पुढे मी छान छान इथं आमचे फोटोज म्हणजे आमच्या काल काढलेल्या आठवणी लावते. सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आठवणी आमच्या बघा छानशा छोट्या छोट्या, याच आठवणी आपण नेहमी जपून ठेवतो. बाय. श्री स्वामी समर्थ.